तर आज होती चतुर्थी आणि सकाळी जेव्हा आम्ही क्लाससाठी निघालो ना तेव्हाच डोक्यामध्ये टेन्शन होतं की यार आज आपल्याला नाश्त्याला उपवासाचं काहीतरी भेटलं पाहिजे, कारण की सकाळचा नाश्ता करणं आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा होता। जर नाश्ता नाही केला तर क्लासमध्ये मनच लागायचं नाही, त्याच्यामुळे नाश्ता लागायचा आणि नशिबाने आज मस्तपैकी उपवासाची उसळ भेटली। उसळ खाल्ली आणि क्लासमध्ये आलो। क्लासमध्ये आल्यानंतर आज मॅमने आम्हाला मेकअप डेमो द्यायचं ठरवलेलं होतं, त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त एक्साइटेड होतो की अरे वा आज आणखी एक मेकअप शिकायला भेटणार आहे। आणि जेव्हाही मेकअप मॅडम शिकवतात असं जेव्हा आम्हाला माहीत व्हायचं क्लासमध्ये गेल्यानंतर तेव्हा ना खूप जास्त एक्साइटमेंट वाढायची आणि खूप हॅप्पी राहायचो आम्ही सगळेजण की यार आज आणखी मेकअप शिकायला भेटणार आहे। आणि सगळ्यांचा एक सगळेजण इथे महत्त्वाचं म्हणजे मेकअप शिकायलाच आले असल्याच्याने ना सगळ्यांचा इंटरेस्ट मेकअपमध्येच होता। मीच एक क्लासमध्ये अशी होती की मला जास्त हेअरस्टाईलमध्ये इंटरेस्ट होता असेल आणखी कोणी, पण माझ्या नजरेत तर तेवढ्या दिवसात कोणीच आलं नाही की ज्यांना हेअरस्टाईलमध्ये इंटरेस्ट होता असं। तर ठीक आहे। आणि आता तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा मॅमने मेकअप केलेला आणि खूप भारी दिसत होता आणि हा लुक खूप 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 भारी झाला होता। तर आज हा लुक झाल्यानंतर मस्तपैकी परत उसळचा नाश्ता केला। उसळ जरा जास्तच झाली होती, बट काही ऑप्शन नव्हतं, उसळ खाल्ली आणि आज आम्ही निघालेलो आउटफिट्स घ्यायचे होते आम्हाला, कारण की 20 दिवस होऊन गेलेले आहे क्लास होऊन आणि आता समोरचे राहिलेले आहे 15 दिवस आणि त्यातल्या 5 दिवस जे आहेत ते असणार आहे शूटचे। तर त्या शूटची तयारी करायसाठी आम्ही आज गेलो होतो तळेगावला आम्ही आउटफिट डिसाईड करायसाठी गेलो होतो की फायनल करायसाठी गेलो होतो। तर बघितले काही, बट ते ना आमच्या बजेटच्या बाहेर चालले होते। तिथे होते खूप छान पण बजेटच्या बाहेर चालले होते, त्याच्यामुळं मग आम्ही ते घेतले नाही। तिथून आम्ही वापस निघालो आणि आणखी 1-2 मॅमने आम्हाला सांगितले होते ठिकाण, आम्हाला तिथे सुद्धा जायचं होतं, तिथे जाऊन सुद्धा आम्ही घेणार होतो। आता दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट 2 दिवसांनी भेटते। ते का ते तुम्हाला इथं आता समोर दिसेलच, समोर माहिती पडेलच। नाश्ता केला आणि याच्यानंतर मी जो गायब झाली तर आता ते तुम्हाला दिसेल। आजच्या व्हिडिओची सुरुवात होत आहे जोगेश्वरी मिसळ इथून आणि इकडे बघा सरप्राईज आजची तारीख। पण हे सरप्राईज सगळ्यांना कधी माहीत पडन माहिती का? जेव्हा मी घरी जाईल, कारण अजूनही व्हिडिओ टाकलेला नाही मी भरपूर। इकडे बघा माझं पिल्लू सरप्राईज। नाश्त्यासाठी मस्तपैकी एक भेळ घेतली होती आणि त्याच्यावरून टाकलेली होती मोठ, पण या भेळची एवढी सुंदर टेस्ट होती। पुण्यामध्ये खूप ठिकाणी भेटते आणि फेमस आहे आणि मला पण खूप आवडली। नाश्ता केला आणि यशिकाच्या पप्पाने मला क्लासवर सोडवलं आणि ते लोक अमरावतीसाठी परत गेले। पहिल्या दिवशी संध्याकाळी आलेले ते 7 वाजता आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो, मस्तपैकी गप्पा गोष्टी केल्या, खाल्लं भरपूर काही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी क्लासला मला यांनी सोडून दिलं आणि ते लोक निघून गेले। ते सरप्राईज होतं माझ्यासाठी, हे दोघं जण आले होते ते, पण मी खूप खुश झाली कारण की मी खूप दिवस पहिल्यांदा या दोघांना सोडून राहिली होती। क्लास झाल्यानंतर प्रॅक्टिस होती, आज सकाळी पहिले क्लासमध्ये प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर बिर्याणीची आम्हाला आज पार्टी भेटली। चिकन बिर्याणी पण होती आणि व्हेज बिर्याणी पण होती। बिर्याणी खाल्ल्यानंतर सगळ्या मुलींना अशा पद्धतीने बसवलं आणि ज्या ज्या मुलींच्या अंगात काही काही सुप्त गुण होते, जे फक्त रूमवर निघायचे, PGवर निघायचे किंवा मग मैत्रिणीमध्ये निघायचे, ते सगळ्यांचे सुप्त गुण इथे मॅडम काढत होत्या बाहेर आणि ते आल्यानंतर माहिती पडल्यानंतर समजलं की वा आपल्या क्लासमध्ये खूप चांगले कलाकार भरलेले आहेत म्हणून। त्यानंतर चहा घेतला आणि रूमवर गेलो। रूमवर गेल्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या आणि संध्याकाळच्या जेवणात हे सगळ्या गोष्टी बोलवल्या, खाल्लं आणि झोपलो। असा होता हा 2-4 दिवसाचा व्हिडिओ। जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर